काय एकदा जोरात टाळ्या वाजून आबांचं परत एकदा आबा आमदार म्हणजे आपण आमदार आहे. त्यामुळं आपल्याला कुणालाही कसली टेन्शन घ्यायची गरज नाही. आबा आमदार झाले म्हणजे आपलं कुणाचंही कुठलंही काम आणणार नाही. आपल्या घरातला माणूस आमदार आहे, हक्काचा आमदार आहे. त्यामुळं इथून पुढं आपल्या ग्रुपचं कुठलंच काम आणणार नाही. कुणाच्या कसली अडचणी असल्या काय असलं मला सांगितलं काय, आबांना सांगितलं काय, 5 मिनिटात ती कामं होणार आहेत. आणि आबांचं कष्ट, आबाने आत्तापर्यंत केलेलं काम, त्या कामाची पोचपावती आबांना दिली आहे. माढा मतदारसंघातल्या माढा तालुक्यातली लोक असतील, पंढरपूर तालुक्यातल्या 42 गावातली लोक असतील, माळशिरस तालुक्यातल्या 16-18 गावची लोक असतील, तिन्ही तालुक्याच्या लोकांनी आबाला आशीर्वाद दिला आणि प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणलेला आहे. त्यामुळं एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजून त्या लोकांचाही, तिन्ही तालुक्यातल्या मतदारांचे आपण या ठिकाणी आभार मानतोय. मी निवडणूक लढवली, निवडणुकीत जय पराजय अपयश आलं, निवडणुकीत काय झालं काय नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे, पंढरपूरला माहीत आहे. पंढरपूरच्या हजारोच्या संख्येनं लोकांनी आपल्याला मतदान केलं होतं, पण पंढरपूर मतदारसंघात भाजपने रेडीचा डाव खेळला, लक्षात आलं का? आणि अख्ख्या महाराष्ट्रात ते सिद्ध झालंय. त्यामुळे मी काय नाराज नाही. कारण कसं आहे की जर मला तुम्ही लोकांनी मतदानच केलं नसतं तर आता तुम्ही आलाच नसता, बरोबर आहे का नाही? त्यामुळं आपल्याला सगळ्या लोकांनी मतदान केले. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट काय की सगळ्याला माहीत आहे आबा आणि बापू एक आहे, बरोबर आहे का नाही? अख्ख्या तालुक्याला अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. मग आबा आमदार म्हणजे मीच आमदार आहे. त्यामुळं आपल्याला यापुढे सुद्धा एकदम जोरात आणि ताकदीनं काम करायचं आहे. सगळ्यांनी यापुढं आबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. ज्यांच्या ज्या काय अशा अपेक्षा असतील, कामं असतील, कधी आता बघा या ठिकाणी दत्ताजी राजपूत आहेत, भारतीय जनता पार्टीचं पद असताना देखील त्यांनी आपल्या प्रेमाखातीर आज आपल्यावर ते आलेत, आपल्यावर काम करतात. अशा अनेक असंख्य लोक आपल्याबरोबर जुळणार आहेत. त्यामुळं आपल्याला टेन्शन घेण्यासारखंच काहीच काम नाही. या ठिकाणी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं आभार मानतो. आणि आपल्या घरातला आमदार झाला आहे म्हणून प्रचंड मोठ्या जल्लोषात आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करायला उपस्थित राहिलात. पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि